मागणीपर पण आहे. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. म्हणजे सप्त्याच्या कुठल्याही दिवशी अभंग घेता येतो, इतका सोपा अभंग आहे आणि सगळ्यांच्या पाठ्यातला आहे. ज्याचा अभंग पाठ नाही त्यांनी महाराष्ट्रात राहायचं नाही, किंबहुना महाराष्ट्र सोडून युपी मध्ये बिहारमध्ये कुठेतरी जाऊन राहायचं. अभंग कुणाचा पाठ नाही, सगळ्यांचा पाठ आहे, पण त्या अभंगाकडे आमची पाठ आहे. जगताप महाराजांना 4 वेळा विचारलं, सप्ताह कधीपासून सुरू झाला, सप्ताह कधीपासून सुरू झाला. त्यांचं एकच उत्तर होतं, मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नाही. म्हटलं मग सप्ताह सुरू कोणी केला? म्हटले ते पण माहित नाही. सप्ताह तर चालू आहे, पण अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे की ज्या पावन भूमीला जेथे वसती माझे भक्त तो गाव त्यांच्याने पुनीत. जगद्गुरु तुकोबरायाची कीर्तनाच्या मंदिरामध्ये झाली. गोनी दांडेकर साठी प्रख्यात दिग्दर्शक या ठिकाणी येऊन गेले. मामासाहेब दांडेकरांची कीर्तन या मंदिरामध्ये झाली. त्या मंदिराला काही साधीसुधी परंपरा नसेल आणि परंपरेशिवाय कुठली गोष्ट सिद्ध होत नाही. कुठल्याही गोष्टीला पाठीमागे परंपरा असावी लागते. तैसे सद्गुरु पसंत होय शिष्य विद्या किरीलाय परी ते न पळे संप्रदाय उपासल्या. आणि संप्रदायाची उपासना केल्याशिवाय हे घडत नाही. अनादी कालापासून चालत आलेला हा सप्ताह आहे. आज कित्येक वर्ष झाली. अनादिकाल या शब्दाचा अर्थ मी असा लावेन स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. अशी परिस्थिती होती का त्या काळामध्ये? 5 वाजता प्रवचन संपले. 5 ते 6 या वेळात मी त्यांच्यावर गप्पा मारत होतो. ते म्हटले आम्ही जेव्हा वारीला जात होतो तेव्हा बैलगाडी बरोबर घेऊन जात होतो. आता लाखोच्या स्वरूपामध्ये ट्रक जातात. ज्या काळामध्ये हा सप्ताह सुरू केला, ज्या काळामध्ये तुकोबारांनी या ठिकाणी कीर्तन केली, त्या काळामध्ये समोर असा माईक होता का गणेश महाराज? आणि गणेश महाराजासारखे गोड गायक त्या काळात होते का? पण नाही. अर्जुनाला गीता सांगितली, तिथं असं काही लाइटिंग केलं होतं का? असं काही मांडव घातला होता काय? आणि असे पखवात वाजत का नाही? असं काही सगळं टाळाचा गजर होता काय? युद्धाच्या पार्श्वभूमीवर गीता सांगितली. शंकराचार्य सांगतात अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता सांगितली. ज्ञानोबराय सांगतात अर्जुनाला मोह झालाच नाही. मग गीता कोणाला सांगितली? प्रश्न निर्माण होतो की नाही? आद्य शंकराचार्य सांगतात अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता सांगितली आणि ज्ञानोबराय सांगतात अर्जुनाला मोह झाला नाही तर देवालाच अर्जुनाचा मोह झाला म्हणून गीता सांगितली. देवाला अर्जुनाचा मोह झाला त्याचं प्रमाण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कृपेची ओतली प्रेमाचे पिऊन मातली अर्जुना मोहे गुंतली निगोने. ते तर लिंबळ हाती गेला गांडीवाचा, हे शंकराचार्याचं म्हणणं बरोबर आहे. हातातलं गांडीव धनुष्य खाली पडलं, मी युद्ध करणार नाही. युद्धाला नकार देणारा अर्जुन. कर्तव्य आणि अकर्तव्य या धर्मनीतीमध्ये माणूस जेव्हा पुरतो तेव्हा त्याला धर्मशास्त्राचा आधार घ्यावा लागतो आणि धर्मशास्त्र म्हणजेच गीता आहे. आणि त्या गीतेच्या पार्श्वभूमीला धरून हा अभंग आहे. अर्जुनाला उपमा देताना अनेक उपमा दिल्या. गुडाकेश, पार्थ, धनुर्धर, श्रोते मुकुटलिका, विजय नाम विख्यातू, किती उपमा दिल्या. नाही, मी देवाचं ना अर्जुनाचं प्रेम सांगतोय, पण देवाला नाही पटल्या त्या. हे तो नाव रे माझ्या जीवाची न पाडे. अरे मला आवडत नाही रे अर्जुन, हे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. शेवटी एक उपमा द्यायची राहिली. महाराज ठाकर महाराज ज्ञानोबराय सांगताय तो वल्लभा मी कांतो आईशी पडी येते. तू माझी पत्नी आहे आणि मी तुझा पती आहे. तू माझी बायको आहे आणि मी तुझा नवरा आहे. आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असावं असं मला सांगा. संसारात या गोष्टी जरा समजून घ्या.
देव जर अर्जुनाला म्हणतोय तू माझी बायको आहे मी तुझा पती आहे, तर आपल्या घरामध्ये बघा जरा वाकून थोडस हे जरा घरामध्ये, घरातली ज्ञानेश्वरी बाहेरची ज्ञानेश्वरी जरा घरामध्ये घ्या. म्हणून ज्ञानेश्वरीची पारायण कशा करता असतात. ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडे चालू आहे. त्या पारायणाचा सिद्धांत असा आहे, ज्ञानेश्वरी वाचायला जितकी मंडळी बसली त्यांच्या मुखातून एक जरी ओवी आपण जरी ऐकली, श्रवणाचे मिसे पैसावे होणे साम्राज्य भोवणे सुखी नांदे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव, त्या एक तरी ओवीचा अनुभव आपण श्रोत्याने घ्यावा. तिथं जाऊन एक तरी ओवी ऐकावी. ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या माणसाला जे पुण्य मिळतं तेच पुण्य एक ओवी ऐकणाऱ्या माणसाला मिळतं महाराज. जे पुण्य ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या माणसाला मिळतं तेच पुण्य ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्या माणसाला मिळतं. त्याच्या पुढचं सांगतो, तेच पुण्य ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्या बसणाऱ्या माणसाच्या ठिकाणी एक प्रदक्षिणा मारली, एक प्रदक्षिणा जपाची बाहेरून घातली अरया, एक प्रदक्षिणा जरी त्यांना घातली तरी तेवढं पुण्य त्यांना लागतं. ज्ञानेश्वरी माझ्या आईचं दूध आहे आणि गीता माझ्या गाईचं दूध आहे. जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये नाही, पण जे गीतेमध्ये आहे त्याच्या कितीतरी पटीने ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अर्जुनाला मोह झाला, पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबराने स्वतंत्रपणे तत्वज्ञान मांडलं, पण शंकराचार्याला धाडस झालं नाही की पहिल्या अध्यायावर दुसऱ्या अध्यायावर टीका करावी. हा शंकराचार्यांचं वाक्य आहे. पण ज्ञानोबराने ते धाडस केलं म्हणून स्वतंत्र तत्वज्ञान आहे. आणि वारकरी संप्रदाय हा तत्वाला धरून चालणारा संप्रदाय, व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही तर तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदाय अनेक आहे. कुणाला संप्रदाय म्हटलं जातं, कशाला संप्रदाय म्हटलं जातं, संप्रदायाची भूमिका काय असावी, संप्रदाय म्हणजे नेमकं काय. वारकरी संप्रदाय हा संप्रदाय आहे, जरूर आहे. कोणी गणपतीची पूजा करतं त्याला गणपत असं म्हटलं जातं, कोणी शक्तीची पूजा करतं त्याला शाक्त असं म्हटलं जातं, कोणी सूर्याची उपासना करतं त्याला सौर्य असं म्हटलं जातं, कोणी विष्णूची पूजा करतं त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. पण वारकरी संप्रदाय सगळ्यांपेक्षा वेगळा नाही. वारकरी संप्रदायाने सगळी तत्व स्वीकारली आणि आम्ही जर सगळी तत्व माऊली महाराज स्वीकारली नसती तर आमच्यावर नास्तिकपणाचा आरोप आला असता. आणि वारकरी संप्रदाय नास्तिकवाद्याचा संप्रदाय नाही तर आस्तिकवाद्याचा संप्रदाय. देवालाही मानणार आहे आणि वेदालाही मानणार आहे. एक समाज असा आहे तो फक्त देवाला मानतो, वेदाला मानत नाही. आणि एक समाज असा आहे तो फक्त वेदच मानतो, देवाला मानत नाही. नास्तिकवादी. नास्तिक कुणाला म्हटलं जातं? ज्याचा देवावर विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणावं. अहो, ज्याचा देवावर विश्वास नाही, ज्याचा स्वतःच्या कर्मावर विश्वास नाही ना, त्याला नास्तिक म्हटलं जातं. कर्म करण्याचं स्वातंत्र्य जीवाच्या ठिकाणी दिले, पण कर्मफळ घेण्याचं स्वातंत्र्य मात्र जीवाच्या ठिकाणी दिले नाही. आणि इथंच जीव परतंत्र आहे. पण परतंत्र असलेला जीव स्वातंत्र्याच्या इतक्या मेजाशी मध्ये मारतो. आपण बांधलेल्या घरातून माणसं आपल्याला बांधून बाहेर काढतात. याच्या इतकी परतंत्रता नाही. याच्या इतकी परतंत्र जीवाच्या ठिकाणी नाही. म्हणायला म्हणतो जीव परमात्मा दोन्ही बैसून ऐक्यासनी जयाच्या हृदय भवनी विराजिते ऐसा योग समृद्धी होणे अर्पी मनोबुद्धी माझे. जीवाने परमात्माचं ऐक्य. अहो, एका घरामध्ये राहून पती पत्नीचं पटत नाही, एका घरामध्ये राहून भावा भावाचं पटत नाही, एका घरामध्ये राहून सासू सुनेचं पटत नाही, एका घरामध्ये राहून बहीण भावाचं पटत नाही. तर जीवशिवाचं ऐक्य कधी होणार? जीव जीवाच्या राज्यात आहे, शिव त्याच्या विश्वात आहे, राज्य विश्वात असून दोघांची गाठभेट नाहीये. कधी कळणार? परमार्थ त्याच्याकरता असतो. समर्थ रामदास स्वामींनी परमार्थाची व्याख्या केली. परमार्थ म्हणजे नेमका काय, कशाला म्हटलं जातं परमार्थ? दृष्टी जावी ते साक्षात हाती जे पदार्थ तैसा नव्हे का परमार्थ तोही सद्गुरु प्रबोध शिष्या. सद्गुरूने जे सांगितलं त्या बोधावर येणं त्याच्याकरता परमार्थ आहे. रामदास स्वामींचं प्रमाण आहे. परमार्थ म्हणजे परमार्थ तो
साधकाचा निज स्वार्थ ना करी सामर्थ्यामध्ये सामर्थ्य योग हा नाना साधनाचे उदाहरण इथं रोकडा ब्रह्म साक्षात्कार आणि वेद शास्त्रांचे सार शोधून घ्यावे. वेद शास्त्र आणि पुराण यांनी जे सांगितलं त्याचं सार आम्हाला शोधून घ्यायचं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. तत्व म्हटल्यानंतर पहिली गोष्ट येते वारकरी संप्रदायाचा देव, इथून शंका निर्माण होते. वारकरी संप्रदायाचा देव तो हा विठ्ठल बारवा. रूपाचं वर्णन आणि स्वरूपाचं वर्णन आहे. एक सगुण दाखवलं, एक निर्गुण दाखवलं. मी 4 वाजता जेव्हा प्रवचनाला बसलो तेव्हा मंदिराच्या मूर्तीचं दर्शन नाही घेतलं, पण मगाशी मी दर्शन घेताना जगताप महाराज मला मूर्तीमध्ये काहीतरी गडबड दिसली. मूर्तीमध्ये काहीतरी दोष आहे. आता सगळ्यांना वाटते बाबाला काय दोष दिसला. दांडेकर मामा इथे येऊन गेले, तुकोबरा इथे येऊन गेले, त्यांना नाही दोष दिसला, आणि ह्या बाबाला कसा काय दोष दिसला मंदिराच्या मूर्तीमध्ये. मंदिरात काहीतरी, मूर्तीत काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. नाही तुम्ही मंदिराच्या मूर्तीकडे पुन्हा एकदा उभं राहून बघा बरं, तुम्हाला काहीतरी गडबड दिसेल. बरं काय गडबड आहे? क्या बात आहे. नाही पण गडबड काय मी तुम्हाला आता सांगतो. आता सांगू का कीर्तनाच्या शेवटी सांगू? आता सांगू, म्हणजे कीर्तन ऐकायला तुमचं मन लागणार नाही. काळजी करू नका, मूर्तीमध्ये काही गडबड नाही. मूर्ती फक्त आपल्याशी बोलत नाही एवढंच तिची गडबड आहे. पण एक आहे, चाले हे शरीर कोणाची आसते, या लागी देहाचे चरण हृदयस्थ करवी, नारायण दृष्टीचे न देखले पण त्याचे निदान होत असे. काढून आपला डोळा दुरी ठेविला वेगळा, एक दृष्टीविना आंधळ देखणी कळा देवाची. रसना केवळ चामडे ते काय नेनो रसगोडी, कापुनिया टाकली गोडी अगोडी काय नेणे. रसनाद्वारे रसत्वादो घेता हृदयस्थ परमानंदो, आणि बुद्धीचा कलिता गोविंदो सत्य गुरुविंद हिंदायचा.
मनाचे गमनागमन त्याचे हृदय असते तुझं. दोन्ही बाजूला बघा ना, मी मंदिर असं बघितलेलं आहे महाराष्ट्रात तरी कुठं मंदिर बघितलं नाही. राई रखमाबाई उभ्या दोरी बाई उभ्या आहे ना राई रुक्माबाई दोन्ही बाजूला. असं मी कुठं नाही पाहिलं महाराज. एका बाजूला डाव्या बाजूला रुक्मिणीबाई आहे, वामंगी रुक्माई दिशे दिव्य शोभा आणि उजव्या बाजूला राईबाई आहे. असं महाराष्ट्रामधलं मी एकमेव मंदिर बघितलं असेल. आणि मंदिराचे ठेवण पण इतके सुंदर आहे. प्राचीन काळातलं हे मंदिर आहे. दगडातला इथला प्रत्येक खांब, लाकडाचा इथला प्रत्येक खांब बोलका आहे. काहीतरी आम्हाला जागृती प्रसन्न करून देतो, काहीतरी जागृतीचं ज्ञान आम्हाला देतो. म्हणून वारकरी संप्रदायाचा देव सांगितला, वारकरी संप्रदायाचं संत सांगतो आणि त्या संतांचं वर्णन या अभंगामध्ये. आणि वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र सांगतो. अलंकापुरासी पांडुरंग गेले, माझे माहेर पंढरी. वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ गीता भागवत. एकाने मला प्रश्न केला, म्हणजे महाराज वारकरी संप्रदायाचे ग्रंथ जर गीता भागवत तुकोबारायांची गाथा आहे आणि त्या गाथेमध्ये आणि एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथांनी शिव्या दिल्यात समाजाला, तुम्ही त्याची पारायण करता. आता गाथेमध्ये महाराज सुखदेव महाराज शिवी दिलेली की नाही, किती सांगू परी नाही इतके बटकीचे पुढे सिंगळीचे हडतील आणि काय माये गेली होती भूतापाशी. नाथांच्या वेळी हरिपाठात पण शिवी आहे. पण एक सांगू का गणेश महाराज, या महाराष्ट्रामध्ये राहून ज्यांनी नाथाची आणि तुकोबारायाच्या गाथेची शिवी खाली त्याचाच महाराष्ट्रामध्ये उद्धार झाला, बाकी कुणाचा उद्धार होता त्याचाच उद्धार झाला. बरं नका ऐकू तुम्ही, नाथाचे शिव्या ऐकू नका, नाथाची शिव्या ऐकू नका, तुकोबारायाची शिव्या ऐकू नका. पण पुढे येणारा काळ ह्याचा नाही काळ, पुढे दुसरा नाही
पिंगळा, महाराष्ट्रामध्ये पिंगळा सध्या फेमस झालाय. गणेश महाराज 45,000 रेट चाललाय महाराज त्या पिंगळ्याचा. मी पिंगळ्याबद्दल बोलतोय, आपण दुसरं कोणावर बोलत नाही. 45,000 रुपये रेट चाललाय पिंगळ्याचा. म्हणून कीर्तनामध्ये जगताप महाराज माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला विनोद ऐकायला मिळायचा नाही आणि विनोदाची अपेक्षा करू पण नका. मग कीर्तन कशा करता असतात. सध्या ज्ञान मंदिराचे कार्यक्रम लोकांना नको आहे, मनोरंजनाचे कीर्तन आवडतात आणि मनोरंजनाची कीर्तन आवडतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र भडकला आणि आज बदलापूर सारख्या ठिकाणी एका 6 वर्षाच्या 2 मुलीवर एका नराधामाने बलात्कार केला. बोट त्यांची छाटून टाकली पाहिजे महाराज, या मताचा मी आहे. त्या काळातल्या शिक्षा या काळामध्ये अंमलबजावणी केली पाहिजे. परावी येणारी माऊली समान हे त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबराने 350 वर्षापूर्वी सांगितलं. दुसऱ्याची पत्नी माझ्या आईसारखी, दुसऱ्याची पत्नी माझ्या बहिणीसारखी, दुसऱ्याची मुलगी माझ्या मुलीसारखी. ही परिस्थिती जर आपण आता आणली असती तर आज शेकडा महाराष्ट्रामध्ये 4% एडच जो वाढला आणि ही नालायक घाणेरडी कृत्य करतात, ही कृत्य महाराज थांबली असते. पण नाही, या 10 दिवसामध्ये 6 घटना घडतात. म्हणून लक्षात ठेवा, इथं मुली कोणी असतील, स्त्रिया कोणी असतील, तुम्ही दुर्बळ होऊन राहू नका. दुर्बळाचे कोण ऐकून घेते म्हणून राहिले कारण तया वाचून काय. दुर्बळ राहू नका, संघटित व्हा. तुम्ही कितीही मराठी शिका, तुम्ही कितीही इंग्रजी शिका, पण त्या इंग्रजीला मराठी भाषेची जोड जरा असू द्यावं. इंग्रजी ही पोट भरण्याची विद्या झाली, सामान्याची विद्या मराठी भाषा आहे. हे मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ गुरु घेणे देणेवरी सुखच होऊ दे या जगात. ज्ञानोबाराने काय सांगितलं, माझा मराठाचा बोल कौतुके परी अमृतातही पाहिजे जिंके. काय काळी का तांबडी परी दुधावाकडी चव नाही. संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चौरापासून झाली. शाळेतल्या मुली इथं कोणी जर असतील तर एक लक्षात घ्या, इंग्रजी शिका, जरूर शिका. एखादं पिसाळलेलं कुत्र तुमच्या तर अंगावर आलं, दुर्दैव असे शाळेतील मुली नाहीये, पण आपल्या मुलीला सांगून ठेवा. एखादं पिसाळलेलं कुत्र जर आपल्या मुलीच्या अंगावर जर धावून आलं, तुमची मुलगी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला, पिसाळलेलं कुत्र समजतं ना? हा, भरपूर कुत्री आहेत पिसाळलेली समाजामध्ये. पिसाळलेलं कुत्र अंगावर आलं, तुमची मुलगी जर त्याला म्हटली एक्सक्यूज मी प्लीज, तर जमल का? एक्सक्यूज मी प्लीज म्हटल्यावर जमल का? त्याला जमत म्हणणार नाही. त्याला एक्सक्यूज मी प्लीज नाही म्हणायचं, त्याला जरा उजव्या बाजूला असं वाकायचं आणि डाव्या पायातली काढायची बाहेर आणि त्याला म्हणायचं हाड मेल्या. त्याला आपल्याच भाषेत सांगायचं. आपल्या भाषेत सांगितल्याशिवाय त्याला कळणार नाही आणि म्हणून त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, त्याच्याकरता तुकोबरायाची गाथा वाचावी लागेल, म्हणजे माथा ठिकाणावर येईल जरा महाराज. आणि मग अभंगनाथाचा आहे, 4 चरणाचा आहे, स्पष्टीकरण अभंगाचा. या दृष्टिकोनातून पाहायचा हा अभंग का निर्माण झाला. गळ्याला मुळी लागली म्हणून नाथांच्या स्वप्नामध्ये जाऊन अनुग्रह केला. ती मुळी काढण्याकरता माझ्यापर्यंत या. पण त्याच्याही पलीकडे अभंगाची ठेवण असे, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराया अवताराला येण्यापूर्वी ज्ञानेश्वर नव्हते का? त्या ज्ञानेश्वराला वंदन केलेलं आहे आणि म्हणून अभंगाचं पहिलं चरण सांगताय, ओम नमो
सांगायचंय का मला? पण नाही, त्या मुलाकडं काहीतरी गुण आहे. मग अशी प्रवचन संपलं, संपूर्ण पसायदान त्या मुलाने म्हटले. गणेश स्तोत्र संपूर्ण त्याचं पाठ आहे, हनुमान चालीसा पाठ आहे, रामचरित्र मानसाचे काही श्लोक पाठ आहे, म्हणून त्याला जवळ घेतलेलं आहे. त्याचं कौतुक त्याचं एवढ्यासाठी करायचे. संस्कार फक्त उपजताच ज्ञानी हे वर्मगे जाणून, हे संस्कार तिथून येतात महाराज, तिथून येतात. दिसायला किती स्मार्ट आहे बघा, आणि खरंच मला वाटतं त्याला जावंही करावंच. मला नाव काय? आर्य. आर्य म्हणतो. जावई होतो का? नाही नाही, त्याला माहिती आहे लग्न झाल्यावर काय 12 भानगडी मागे लागतात ते त्याला माहिती आहे. त्या भानगडीतच पडायला नको आपल्याला, सगळ्या भानगडीच लग्न झाल्यावरती. अहो आम्ही कीर्तनाला जातो तर कुठं निघाले आमच्या घरात काय सोडत शेजारचे, बुवा आज कुठं बारी आहे तुमची? आमची बुवा म्हणजे आम्ही काय बारी करायलाच जातो काय कुठं? बुवा निघाले आज बारी करायला. बारी म्हणजे काय आता बोलायचं? म्हणजे कीर्तनकाराने कीर्तन करायला जावं का नाही? आपण कुठेही गाडीत बसलो का शेजारची माणसं म्हणणार, रस्त्यात भेटलेला माणूस सुद्धा म्हणणार महाराज आज कुठं निघाले बरं का नोटा छापायला. अहो नोटा छापायला म्हणापेक्षा मी महाराष्ट्रामध्ये एकमेव असा कीर्तनकार असेल, मी मला सांगतो मी महाराष्ट्रामध्ये एवढी कीर्तन करतो, पण अजूनही कोणाकडे सुखदेव महाराज 5 पैसे मागितले नाही. तुम्ही द्या किंवा नका देऊ असा गाडीत जाऊन बसले, पण 5 पैसे कोणाकडे कीर्तनाचे कधी मागितले नाही महाराज. दरवर्षी कीर्तन करतो, आलेल्या कीर्तनाच्या पैशाच्या माध्यमातून ढोरे प्रतिष्ठान जे आहे त्या प्रतिष्ठानामध्ये दरवर्षी मी 2 मुलींची लग्न दत्तक घेतो, लग्न लावून देतो. माझ्या स्वतःच्या पैशाच्या खर्चाने मी देतो. त्याच्याकरता परमार्थ असावा, त्याच्याकरता परमार्थ असावा. अध्यात्म कसा करतात? अध्यात्म असणं म्हणजे सहिष्णुता, अध्यात्म असं म्हणजे सहायता, अध्यात्म असावं स्वतंत्र, समता आणि बंधुता. ही घटना आम्हाला लोकमान्य, ही घटना आम्हाला उभा आहे. पण या ठिकाणी दोन्ही चरण सम आहे, कारण समत्वाची भूमिका आहे. एक सिद्धांत असा आहे कीर्तनाचा. कीर्तनकाराने व्याख्यान करत असताना एखादं प्रमाण जर समोरून जर आलं तर त्या प्रमाणावरती 2 मिनिटं का कीर्तनकाराने बोलावं असा सिद्धांत आहे. समाजापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, श्रोते वर्गापर्यंत. भेदाकरता भेद नाही करायचा, त्या भेदातून अभेदाचं दर्शन होण्याकरता भेद करायचा. भिन्न खाणी, भिन्न आकार, भिन्न नावे, भिन्न व्यापार, तेच देख जो अभिन्न आकार, तेच ज्ञानविक 7वी सत्यात. भेद असावा पण त्या भेदाकरता भेद नसावा, त्या भेदातून अभेदाचं दर्शन होण्याकरता भेद असावा. इथं किती माणसं बसतील बरं? एकासारखं नाक एकाला आहे का? एकासारखे डोळे एकाला आहे का? एकासारखे कान एकाला आहे का? एकासारखे हात एकाला आहे का? पण एक हरी आत्मा जीव शिव म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शब्द वापरला ओम. ज्ञानोबराचं वर्णन केले. वर्ण विषयाची किंमत नेहमी वर्णन करणाऱ्या माणसावर अवलंबून असते. कोण कुणाचं वर्णन करतं याला महत्व नाही, पण कोण कुणाचं वर्णन कशा रीतीने करतं याला महत्व आहे. संपूर्ण समाजाने ज्ञानेश्वर महाराजाला आई म्हणून हाक मारली. आम्ही देखील माऊली म्हणतो. संपूर्ण समाजाने विश्वाची माऊली झाली. विश्वव्यापक देवाकडे विश्वाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या सुखाकरता, विश्वाच्या माऊलीने केलेली प्रार्थना, पसायदान
आणि मी गणेश महाराज तुम्हाला अभिमानाने सांगेन, हे पसायदान आता युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन या संस्थेमध्ये म्हटलं जावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह आहे. आणि ते संप्रदायाच्या ठिकाणी म्हटलं जातं महाराज, हे अभिमानाची गोष्ट आहे. युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन नावाची संस्था ही जगामध्ये शांतता नांदावी त्याच्याकरता तिथे ती संस्था स्थापन केली. त्या संस्थेमध्ये हे पसायदान म्हटलं जातं. याच्यापेक्षा अजून वारकरी संप्रदायाचा कळस तो काय तो म्हणावा महाराज. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पोचलं. कारण विश्वव्यापक देवाकडे विश्वाच्या कल्याणाकरता आहे. आता विश्वात्मक आहे शब्द कसा आहे, विश्वव्यापक देवाकडे आहे. संकुचित नाही, भेद नाही, भेदातून अभेदाचं दर्शन आहे. मग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शब्द वापरला ओम, ब्रह्माचं वाचक नाम ओम. मग कोण कुणाचं वर्णन करतं याला महत्व नाही, पण कोण कुणाचं वर्णन कशा रीतीने करतं याला महत्व आहे. एक सांगू का, संतांचं वर्णन देवाच्या मुखातून ऐकावं, देवाचं वर्णन संतांच्या मुखातूनच ऐकावं. संतांचं वर्णन देवाच्या मुखातून ऐकावं आणि देवाचं वर्णन संतांच्याच मुखातून ऐकावं. अहो त्याचं वर्णन आपण काय करावं, काय महिमा वर्णू आता सांगणे आता सांगे देवाचंच करा. तुम्हाला स्तुती करायची आहे ना ते देवाचीच करा आणि निंदा ही देवाचीच करा. तुम्हाला शिव्या द्यायच्या आहे ना तर देवालाच शिव्या द्या. मी तुम्हाला देवाची करावी मानवाची करू नये, मानवाची करू नये. निंदा करायची देवाची करा. देवाची निंदा केलेले संत दुसरा वारकरी संप्रदायामध्ये नेऊन गेले. शिशुपालाने देवाची निंदा केली हा भाग नंतरचा आहे, पण देवाची निंदा करणारे अजून एक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि ते संत आहे अरे विठ्ठा मूळ मायेच्या गारट्या, मूळ मायेच्या गारट्या, मूळ मायेच्या गारट्या. लोकांता देत होती आणि आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान कधी एकांत ठेवू नये, लोकांतात आणावं, लोकांना द्यावं म्हणून प्रगट गुह्य बोले. जनाबाईने देवाला शिव्या दिल्या,
आणि ते बसलेल्या उपस्थित असलेल्या महिलांमध्ये एक तरी महिला अशी दाखवा तिला शिवी येत नाही. हात वर करा बरं, हात वर, प्रामाणिकपणे हात वर करायचं. माऊली महाराज आपण आज एक पैसे लावू त्यांच्याबरोबर. जगता महाराज इथं उपस्थित असलेल्या महिलांमध्ये हात वर करायचं. ज्या बाईने आयुष्यात कोणाला शिवी दिली नाही त्या बाईने हात वर करायचा. त्या बाईला मला आज कीर्तनात मिळालेलं पाकिट आणि माझ्याकडलं 5,000 रुपये त्या बाईला बक्षीस. पण हात वर करा प्रामाणिकपणे. गणेश महाराज काय म्हणणं आहे तुमचं? शिवी दिली नाही का यांनी? अहो सोडा हो, शिवी कोणती दिली? दिली नक्की. एकच बाईने कबूल केलं शिवी दिली. बाकीच्या आता तुम्ही काय शिवी दिली नाही का? अहो तुम्ही तुमच्या मुलाला तरी म्हटलं असेल हे मुर्द्या इकडे ये म्हणून, आणि खरंच तो मुर्दा होऊन जर मांडीवर गेला तर. पण नाही, तिथं अनुसंधान आहे. अनुसंधान साधलं जातं. तानियाचे लागता झटैतेने अधिकचं पाना फुटे रोषे प्रेम धुनून दे पर्यंतेचे. तिथं प्रेम वाटलं जातं. पण ती प्रेमाची शिवी मुर्दा इकडे आहे. मुर्दा होऊन खरंच जर मांडीवर जर पडला, अहो ज्याच्याकरता नवस करतो हो त्याच्याकरता जर आपण घाणेरडी शिवी दिली, पण त्या शिवीतून जर गोडवा प्रकट होत असेल तर त्या गोडव्याला महाराज वेगळीच एक अनुसंधान जोडलं जातं. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा. ब्रह्माचं वाचक नाम नामे ओम. ओम कशाला म्हटलं जातं? अभंगाच्या पहिल्या चरणातला शब्द आहे ओम. ओम या शब्दाचा अर्थ असा आहे ब्रह्माचं वाचक नाम नामे ओम. तो रामदेव बाबा रोज सांगतोय आम्हाला ओमचा जप करा, ओमचा जप करा, ओमचा जप करा. पण कोणाला कळते? अहो आपल्या तोंडाचा आकार बघा ना कसा आहे. आपल्या तोंडाचा आकार आरशामध्ये पहा. आपल्या तोंडाचा आकार ओम सारखा आहे. ओम सारखा. कालचा ओठ आणि वरचा ओठ जर बघितला त्याचा आकार ओम सारखा आहे. आणि त्या ओम सारख्या आकारामधून महाराज एकच शब्द बाहेर पडावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. मग त्या तोंडातून जर ओम शब्द बाहेर पडावर त्या तोंडाने नको ते खावं का, नको ते प्यावं का? आता काय खावं आणि काय नाही प्यावं आता काय मी काय कीर्तनात सांगू का तुम्हाला? श्रावण महिना, मग मला असं वाटतं महाराज श्रावण महिना हा महिना पुरता मर्यादित नसता. श्रावण महिना आहे ना हा वर्षभर असावा. माहिती जरा बरं पडत जरा वर्षभर असावा श्रावण महिना. अहो श्रावण महिना कशा करता धरायचा हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. नेवळ उपवास खिचडीच खायला मिळते म्हणून श्रावण महिना धरू नका. तर श्रावण महिन्याचं इतकं महत्व आहे की ज्या महिन्यामध्ये शंकर पार्वतीचं लग्न झालं आणि दक्ष प्रजापतीची कन्या उमेने आपल्या नवऱ्याला जो अपमान झाला तो सहन झाला नाही म्हणून चितेमध्ये उडी टाकली. उडी टाकल्यानंतर अर्धवट जळालेलं शरीर शंकराने मांडीवर घेतलं आणि त्याचे 52 तुकडे गेले. आणि 52 तुकड्यापैकी 3.5 तुकडे महाराष्ट्रामध्ये पडले. आणि त्याच्यात त्या 3.5 तुकड्यापैकी 3.5 हे शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यात तिचे अनादि निर्गुण
नाचायचं आहे का? ये इथे पाच ये 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 बाळा ये 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 नाच ये ये इथे ये 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 तू ये बाबा ये आता नको ये चल पटकन उशीर होतोय कीर्तनाला उशीर होतोय ये इथं मध्ये ये इथं मध्ये ये चल आम्ही गोंधळले कोणाला कीर्तन करता येते महाराज? आपल्याला तर कीर्तन करता येत नाही. फक्त कीर्तनकारांनी समाजाला नेमकं पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करावा. शब्दज्ञानाची उत्पत्ती करणं नामे कीर्तन नव्हे ठाकर महाराज. शब्दज्ञानाची उत्पत्ती नेणे साधक बाधक वृत्ती तेवी समयाची स्फुरेस प्रतिपार बृहस्पती बोलवाया जेवी तळहाती चावला शब्दज्ञान बोले प्रांजळा पुरे अप्रोक्षाकारी आंदोलन नेणे जिव्हाळा तिचा. तो सांगतो त्याची अनुभूती जर त्याला नसेल. 2 तासाचं मी कीर्तन केलं आणि रस्त्याने जाताना एखादा माणूस जर माझ्या गाडीला आडवा आला आणि माझा धक्का त्याला लागला आणि त्याच्या तोंडातून माझ्या तोंडातून त्याच्याप्रती एखादी घाणेरडी शिवी दिली तर 2 तासाचं कीर्तन करून उपयोग काय झालं महाराज? कीर्तना करता आयुष्याची बात विश्व कथित नको तो विसरत त्याच्याकरता कीर्तन असे जातात. त्याच्याकरता संतांचा बोध आपल्याला ऐकून घ्या. म्हणजे ओम ब्रह्माचं वाचक नाम म्हणून ओम. आता ब्रह्म म्हणजे हे जर मला कळत नाही तर ओम कधी कळायचा? ब्रह्म ज्याच्यातून काही निर्देश होत नाही, ज्याच्यातून काही दाखवलं जात नाही, पण दाखवलं मात्र ज्याच्याने जातं त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. अलंकापुरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आता पद्धत बंद झाली, माझ्या माहितीनुसार बंद झाली, पण चालू होती नाही मला माहित नाही. पण अलंकापुरामध्ये पूर्वी इंद्रायणी नदीच्या अलीकडच्या बाजूला तमाशाचे पड लागायचे आणि पलीकडच्या बाजूला सगळी कीर्तन व्हायची. एक महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार आणि त्याच्या कीर्तनाला एक तमासगीर जाऊन बसला. आता किती विसंगती आहे पहा. कीर्तनकाराच्या कीर्तनाला एक तमासगीर जाऊन बसला आणि कीर्तनाचा विषय होता ब्रह्ममूर्त संत जगी अवतरले. त्या तमासगिराच्या डोक्यावरनं ते कीर्तन गेलं महाराज. त्याला काहीच समजलं नाही. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. कीर्तनकाराने घोकून सांगितलं, पण त्या कीर्तनकाराचा शब्द त्या तमासगिराच्या काही लक्षात यायचं नाही. तो तमासगीर उठला, कीर्तन संपल्यावर महाराजांच्या पाया पडला. महाराजांच्या पाया पडल्यावर महाराजांना विचारलं, महाराज ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय? म्हटले नाही समजला का? म्हटले नाही समजला. म्हटलं मग एक काम कर, कुठं बसला होता? म्हटलं त्या कोपऱ्यामध्ये. त्या कोपऱ्यात बसला होता, त्या कोपऱ्यात पुन्हा जाऊन बस. त्या कोपऱ्यात पाठवला, ये परत चालत. म्हटलं इकडे चालत आला, परत तिकडे जा, परत तिकडे पाठवला, परत इकडे. असं 50 वेळा करावं लागलं. एकानं वेळा तो मटकन खाली बसला. महाराज म्हटले का थकला का? हवा म्हटले थकलो. मग कशाच्या सत्तेने तो इथून तिथपर्यंत चालत जात होता आणि कशाच्या सत्तेने ती तिथून इथपर्यंत चालत होता? तुझ्या पायामध्ये जी शक्ती आहे, या लागे देहाचे चरण रस करवी नारायण आणि दृष्टीचे न देखले पण त्याचे निधान होत असे. पायामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीलाच ब्रह्म म्हणा. नाही ते ब्रह्म ज्ञानोबराच्या रूपाने प्रगट झालं. ज्ञान तोच ईश्वर जेने केला हा विस्तारण संवारिता निर्धारण सत्ता मात्र ईश्वर जाणावा. ज्ञान सत्ता रूपाने प्रगट झालं तो देवाचा अवतार. ज्ञान कर्मरूपाने प्रसन्न पावलं तो संतांचा अवतार.
आज ते ज्ञान समाजाला बोध देण्याकरता संतांच्या रूपाने प्रकट झाले. ऐशेची माते विश्व कथित कथितो नुकते विसरत त्या विसरा माझी वीरता अंगी जीवे चित्ती मीच झाले मियाच पाणी झाले जो मर उसरले बोधाचे बोली. त्या बोधावर येण्याकरता कीर्तन असतात. आणि म्हणून ओम नमो नमो सांगितलंय, नमस्कार केलाय. कुणाच्या पाया पडावं? आम्ही कुणाच्या पाया पडतो? वारकरी संप्रदायाने सिद्धांत खोडून टाकला. जयाचे आयुष्य दाखवते वळ प्रज्ञा जिरून जाय तयाचे नमस्कार ती पाया पडले म्हणून केवढा मोठा अपमान हा संप्रदायाचा. एखाद्या माणसाचं आयुष्य आम्हाला माहित नाही, एखाद्या माणसाने त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये काय केलं आम्हाला माहित नाही आणि भविष्यामध्ये काय करणार आहे याची देखील आम्हाला कल्पना नाही आणि वर्तमान काळामध्ये काय करतोय आम्हाला माहित नाही. आधी होता वाजा, 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 आधी होता वाजा. श्रावण महिना चालू आहे. कशा करता श्रावण महिना धरायचा असतो? श्रावण महिन्यापुरता आम्ही मांसाहार बंद करतो. मांसाहार का करता तुम्ही? मला हे समजत नाही अजून. मी 19 तारखेपासून बाहेर आहे. रोज कीर्तनात सांगतोय मांसाहार करू नका, मांसाहार करू नका. एक जण म्हटलं महाराज ते चवीला चांगलं लागतं म्हणून आम्ही खातो. आता चवीला चांगलं लागतं, आता आम्ही काय त्याची चव दाखली काय आम्हाला विचारता? मग चवीला चांगलं लागतं म्हणून तुम्ही जर मांस खात असाल ना, मग भाजीला चव कशामुळे येते? केवळ भाजीला चव त्या भाजीमुळे येत नाही, त्याच्यामध्ये टाकलेल्या मसाल्यामुळे चव येते. मग जो मटणाला तुम्ही माफ करा, जो मसाला तुम्ही मटणाला वापरतात तो तुम्ही वांग्याच्या भाजीला वापरा ना, तो तुम्ही बटाट्याच्या भाजीला वापरा ना, तो तुम्ही फ्लावरच्या भाजीला वापरा ना. तुमची भाजी का चांगली होणार नाही? पण नाही ना, जीव देण्याचा अधिकार जर आम्हाला नाही तर जीव घेण्याचा अधिकार पण आम्हाला नाही. महाराज मांस खायला सांगितलं, 101% शुद्ध महाराज त्याला मी प्रमाण देईल. मांस खायला भागवतामध्ये सांगितलं. भागवताचा अध्याय क्रमांक 29 किंवा अध्याय क्रमांक 31 उघडून पहा. एकनाथी भागवतामध्ये नाथबाबाने आम्हाला मांस खायला सांगितलं, पण ते चार्वकाला सांगितलं. ते कसं सांगितलं ऐका. अगोदर ओव्या सांगतो, त्याचं विश्लेषण करतो. यथच करा या मांस भक्षण स्वेच्छाचे का पशुआनन त्याशी वेदाने केले निर्बंधन. निर्बंधन शब्द लक्षात ठेवा. यथच करा या मांस भक्षण स्वेच्छाचे का पशुआनन त्याशी वेदाने केले निर्बंधन. सक्त सज्ञान धनवंत ऐसा करता पाहिजे तेत मुक्तिघात करा या प्रघात पडे प्रायचित मिळवता. ऐसे झाला पशुआनन केवळ विभागा येईल तेच प्रमाण तेच करावे मांस भक्षण दाताशी जिभेशी जाणं नाही येता. मला मांस खायचंय ना, जो पशु मारायचा, जो पक्षी मारायचा, तो कोणत्याने किंवा चाकूने नाही कापायचा. ही पंचदाताची मूठ आहे, ज्या मुठीच्या फटक्यात तो मारायला पाहिजे. आणि तो मारताना जर म्याम्या आवाज केला त्याचं प्रायचित तुम्हाला भोगावं लागतं. आपल्या वाट्याला येईल तेवढंच घरी नाही आणायचं, रानात शिजवायचं आणि रानातच खायचं. पण खाताना एक करायचं, त्याला दाताचा आणि जिभेचा स्पर्श नाही करायचा. आता मला सांगा, दाताचा आणि जिभेचा स्पर्श न करता साधं अन्न तुम्हाला खाता यायचं नाही. मी जर आजीला सांगितलं, आजी तुमच्या समोर लोणी ठेवलंय, तुमच्या समोर लस्सी ठेवली, त्याला दाताचा आणि जिभेचा स्पर्श नाही करायचा, तुम्ही खाती. महाराज मला काय वेडी समजली काय? त्याला दाताचा आणि जिभेचा स्पर्श न करता जे अन्न खाता येत नाही तर मांस कसं खाणार? याचा अर्थ असा, जो ओठाने पाणी पितो त्याला मानव असं म्हटलं जातं, पण तो जिभेने पाणी पितो त्याला जनावर असं म्हटलं जातं. एक जण म्हटलं, महाराज ताकद येण्याकरता आम्ही मांस खातो. मग तुमच्यापेक्षा बैल बरा ना, तो दिवसभर शेतामध्ये राबतो ना, दिवसभर शेतामध्ये राबतो, त्याच्या समोर मांस टाका ना खायला, तो खात नाही. हत्ती पूर्ण शाकाहारी प्राणी, मानवाची उत्पत्ती जिथून झाली तो वानर
वानर मानवाची उत्पत्ती तिथून झाली. माकड, ते माकड आपल्या उत्पत्ती शास्त्रानुसार आपले पूर्वज आहेत. ते आपले पूर्वज जर माकड जर मांस खात नाही तर तुम्ही का खाता म्हणून लक्षात ठेवा. आता गोकुळाष्टमी जवळ आली. ज्यांच्या गळ्यात नाही त्यांनी घालून घ्या. कमीत कमी आता नाही तर मरण्यापूर्वी तरी घालून घ्या. दिवस चांगले जातील महाराज. मग माझी एकच विनंती आहे, आज माझ्या कीर्तनामध्ये एक जरी बोध घेतला तरी माझं कीर्तन झाल्यासारखं आहे. 5 पैसे माझ्या पाकिटामध्ये भरू नका महाराज, मी त्याच्याकडनं आनंदी राहील. पण एकदम तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. ओम ब्रह्माचं वाचक नाम ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराज जन्माला येण्यापूर्वी या भूतलावर ज्ञानेश्वर नव्हते का? ज्ञानेश्वर होते, पण त्याची जाणीव आम्हाला नव्हती. हेच नेणं हेच कारणाचे का इंद्रिय अधीन, पण इंद्रियाच्या अधीन गेलेल्या माणसाला त्याची जाणीव नव्हती. जाणीव, शाणीव, ज्ञातेपण, जाणून जातीचा अभिमान, जो माझा होय आनंद शरण तो वैष्णव जाण माझा. आणि हे कळलं ते फक्त ते वैष्णवालाच कळलं, नाथ बाबांना कळलं. आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करताना ज्ञानोबराया अवतराला येण्यापूर्वी त्या ज्ञानेश्वराचा उल्लेख केला. त्यांनी या जगाचा विस्तार केला, ते ज्ञान म्हणून सांगितलं. ज्ञान सत्ता रूपाने प्रकट झालं, तो ज्ञानेश्वर. ज्ञान कर्मरूपाने प्रसन्न पावलं, तो ज्ञानेश्वर. आणि तेच ज्ञान समाजाला बोध देण्याकरता संतांच्या रूपाने प्रकट झालं, म्हणून ते ज्ञानेश्वर. म्हणून माझ्या माऊलीचा जन्म आणि ज्ञानोबरायचा जन्म एकाच दिवशी आलाय महाराज. भगवान श्रीकृष्णाचा जन्म एकाच दिवशी आलाय, दोघांचा जन्म एकाच दिवशी आलाय. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा. करुणाकर कुणाला म्हटलं जातं? एखाद्याने तुमच्या ह्या गालात मारले तर तुम्ही त्याच्या समोर हा गाल करणार काय? अहो, शास्त्राचा सिद्धांत आहे, ज्याने अपकार्यावर उपकार केला तो कोपेगा निवांतीची साला. ज्याने उपकार्यावर अपकार केला तो परमार्थी दादूला. आणि या जगामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये 2च परमार्थिक पुरुष, एक तर सुखदेव आणि ज्ञानेश्वर महाराज. एरवी तरी विषय जनवून जन्मले, हे सुखाधिक दादुले, विषय वनिताची झाले पाठ जायचे. ज्ञानेश्वर महाराज आणि सुखदेव हे 2च दादुले पुरुष. आणि या 2 दादुल्या पुरुषांना ज्ञानोबरायांनी अध्यात्मातला परिसीमा गाठलेला शब्द वापरला, दादुला पुरुष. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. आणि दयाळू त्याला का म्हटलंय? कारण त्याचा अनुग्रह वारकरी संप्रदायावर आहे. म्हणून अभंगाचं दुसरं तुमचा अनुग्रह लाभलो. तुमचा अनुग्रह लाभलो. तुमचा स्वीकार केला. माझ्यावर कृपा करा, माझ्या इच्छा पूर्ण करा, मला उपदेश करा. अनुग्रह 3 प्रकारचा असतो. एक भक्तीचा अनुग्रह, एक ज्ञानाचा अनुग्रह, एक मोक्षाचा अनुग्रह
अर्जुनावर जो अनुग्रह केला, उद्धवावर जो अर्जुनाने अनुग्रह केला तो ज्ञानाचा अनुग्रह केला, प्रल्हादावर जो अनुग्रह केला तो भक्तीचा अनुग्रह केला, ध्रुवावर मात्र भक्तीचा अनुग्रह केला नाही, त्याच्यावर मोक्षाचा अनुग्रह केला. पण वारकरी संप्रदायाने ध्रुवाचा परमार्थ मान्य नाही केला, कारण तो वनामध्ये आला याच लागी बैसव्या पिताचे उत्संगी, बापाची मांडी बसायला मिळावी म्हणून त्याने परमार्थ केला. मान्य करत नाही वारकरी संप्रदाय ध्रुवाचा परमार्थ. बापाची मांडी बसायला मिळावी म्हणून परमार्थ केला, तो वनामध्ये गेला का मला बापाची मांडी मिळाली, बसायला मिळावी, आणि वारकरी संप्रदायाने मोक्षाचा धिक्कार केलाय. तेव्हा तू जर माझ्या बरोबर आहेस तर मला घाबरायचं काय कारण आहे? मोक्ष कशा करता आम्हाला पाहिजे? कशा करता मोक्ष पाहिजे? कीर्तन संपलं, रस्त्याने जाताना नवरा बायको बरोबर चाललेली आहे, नवरा पुढे चाललाय आणि बाई मागे चालली आहे, आणि नवरा ओढून बघतो आणि बायकोला विचारतो, अगं तुला भीती वाटत नाही का? रस्त्याने आपण दोघंच आहे, अंधार पडलाय, बरोबर बॅटरी नाहीये, काय नाही. ती म्हणते मी कशाला घाबरू, तुम्ही माझ्या बरोबर आहे तर मला घाबरायचं काय कारण आहे? एका बाईला जर मरक्या पतीची साथ मिळाली तर ती बाई त्या मरक्या पतीच्या जीवावर एवढे उड्या मारते, आणि करतुम अन्यथा करतुम अशी ज्याची शक्ती, त्याची शक्ती जर आमच्या ठिकाणी जो प्रसव आहे, जो प्रसव आहे सर्व शक्ती, ते सर्व शक्ती शक्ती दाते, तो नातळे सर्व शक्ती त्या स्वरूपाची वाती, तो जर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला घाबरायचं कारण काय आहे? आणि म्हणून देवा तुम्हाला कुठल्याही जातीत जन्माला घाल, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याच्यासाठी देवा. आवाज आहे या वयामध्ये नाच करायचा गणेश महाराज, सचिन तेंडुलकर आहे आपल्या हस्ते, असा आवाज आहे पाहणा. किती गायक आहे इथे, आमचे शेट्टी महाराज आहे, आमचे गणेश महाराज आहे, पण आमचे सुखदेव महाराज आहे, पण सगळ्यांपेक्षा सरस आवाज आहे की नाही? क्या बात आहे बाबा, परत एकदा टाळी वाजा बाबा. कीर्तन त्याच्याकरता असावी लागतात, हसून खेळून कीर्तन करायचे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे तुमचा अनुग्रह लागलो. अनुग्रह या शब्दाचा अर्थ असा आहे, मोक्षाचा अनुग्रह वारकरी संप्रदायाने धिक्कार केला. म्हणजे थोर ब्रह्म होता चित्ती, गोड असेल तुझी जीवन मुक्ती, ते नेत घे तुझी भक्ती कोरडी मुक्ती मजना लागे. एकनाथी भागवत आहे. देवा मला वाटलं होतं तुझी मुक्ती गोड असेल, पण त्या मुक्तीच्या ठिकाणी भ्रम आहे, आणि जिथं सगळा भ्रम संपला जातो तिथं तर मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष मोक्ष ज्ञानोबराने धिक्कार केलाय मोक्षाचा. मोक्ष मेलापाशी आम्हाशी होईल ऐसे जे म्हणतील महामूर्ख, दीप गेल्यावरी कासाया प्रकाश, आणि जाका जाक त्याची कासयाची. जिवंतपणे मोक्ष मिळवाना, मेल्यावर मोक्ष मिळवायचा. मेल्यावर माणसाचा मोक्ष मिळत नाही तर कपाळ मोक्ष होतो महाराज. मोक्षा माघारी कामारी वाशी, होय सांगते देवता, होय सांगते देवता. मोक्षा माघारी कामारी वाशी, होय सांगते देवता, होय अर्जुनाने देवाकडे विनंती केली, देवा मला याच्यातून बाहेर काढ, मला मोक्ष दे, नको हे युद्ध. देवाने अर्जुनाला, गावंडे अर्जुना तुला कळत नाही का, शिवी दिली गावंडे म्हणून. जया सोहम बाबा अटकू तया मोक्ष सुखा लागले रंकू तयाचा दिटीचा जने कळंकू लागल तुझ्या प्रेमात.
विपाय अहंभाव याचा जाईल, तो मी जरी आज होईल तरी काय केजिले कलिया. अरे अर्जुना, तू जर मुक्त झाला तर मी कोणाकडे बघू आणि कोणाकडे बघून माझ्या डोळ्यात ते अश्रू कोणाच्या खांद्यावर गाऊ. याचा अर्थ असा काय, देव जीवाला मुक्त होऊ देत नाही. जीवाचं आणि देवाचं इतकं नातं घट्ट आहे, म्हणून भक्ताला कधी देव कधी मुक्त होऊ देत नाही. आणि ही वारकरी संप्रदायाची ठेवण आहे. आणि म्हणून हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वाद करी वारी चुकून द्यारी विठोबा. रघुमाई जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, चित्र रस्त्यावर ज्याला विकत घेण्याकरता बसावं लागतं तो सामान्य चित्रकार झाला. पण ज्याची काढलेली चित्र घराघरामध्ये लोक विकत घेण्याकरता जातात त्याला कळाकुसरी चित्रकार असं म्हटलं जातं. तसा तो कळाकुसरी चित्रकार आहे. चतुरा तो शिरोमणी शंकराचार्याने सांगितलं जगत हे म्हणजे चितविलास आहे. शंकराचार्य म्हणतात जगत हे चितविलास आहे. पण माझे ज्ञानोपरा सांगताय चितविलासाचा गाभा चैतन्याचा गाभा विठेवर उभा आहे. तोच आमचा चितविलास आहे. तेच आमचं सर्व सुख आहे. तेच आमचं सर्व दुःख आहे. तो करील तेच आमच्या जीवनामध्ये खरं आहे. आणि म्हणून सर्व सुखाच्या आगारामध्ये नरहरी सोनार कितीतरी प्रमाण आहे. आणि म्हणून मी कळाकुसरी काहीच नाही, मी करतो या भूमिकेवर तुम्ही आला. संसार आणि परमार्थ याच्यातला फरक लक्षात घ्या. मी करतो या भूमिकेवर तुम्ही आला का तिथं तुमचा संसार सुरू झाला. आणि मला काहीच कळत नाही देवा, तू माझ्याकडनं करून घेतोय या भूमिकेवर तुम्ही आला का इथं तुमचा परमार्थ सुरू झाला. 5 वर्षाचं मूल, आईनं सांगितलं आज बाबा घरी नाही, तुला नैवेद्य घेऊन देवळात जावं लागेल. ताट घेतलं, देवळामध्ये आला, देवाच्या चरणावर नैवेद्य ठेवला. देवा तुला यावं लागेल, आमची परंपरा आहे, तुला आजचा नैवेद्य खावा लागेल. आश्चर्य वाटलं देवाला, 5 वर्षाचं मूल मला आज्ञा करताय, नारळ नैवेद्य खावा यावं लागेल. देवा मला काही कळत नाही, बाकीचं मला माहित नाही. तू जर नैवेद्य खाला नाही तर आई म्हणेन तू देवळात गेला नाही. म्हणून देवा तू काही पण कर. पाच वर्षाचं मूल आमच्या मांडीवर बसत नाही, म्हणून आता जोपर्यंत बसतात तोपर्यंत बसून घ्या. एकदा का त्याला आईच्या मांडीची ऊब सुटली की आयुष्याच्या शेवटी तुम्हाला मांडी द्यायला तयार नसणार. आणि मग तुम्ही म्हणू का पिंडाला कावळा शिवला नाही, म्हातारी कशी गेली पण पिंडाला कावळा नाही शिवला. सध्या पिंडाला कावळा शिवणं फार मोठा गमतीचा विषय झालाय महाराज. म्हणून मग असे मी सांगितलं मोक्ष मेल्यापाशी आम्हा सोबत दशकरीची प्रवचन, पुरुषाचं प्रवचन असेल, पुरुष वारला असेल तर प्रवचनकाराने बापावर बोलावं, आणि आई वारली असेल तर प्रवचनकाराने आईवर बोलावं. पण दशक्रियेचं प्रवचन कशा करता, तर दशक्रिया कशा करता करायची, कावळाचा स्पर्श काय, 3 पिंड का मानले जातात,
दशक्रियेची प्रक्रिया कुठून सुरू झाली, पक्षामध्ये ही प्रक्रिया केली जाणे, या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत गेल्या पाहिजे आणि त्याच्याकरता मुरब्बी प्रवचनकारच तिथे लागतो. म्हणून आईवर बोलणारे, बापावर बोलणारे सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर आहे. मगाशी आमचा विषय चालला वृत्ती प्रभाकर, 12 वर्षाचा कीर्तनकार. काय त्यांनी वृत्ती प्रभाकर वाचला असेल व मला टीका नाही करायची कोणावर. 12 वर्षाचा प्रवचनकार. काय त्यांनी विचारसागर वाचला असेल, 12 वर्षाचा प्रवचनकार. काय त्यांनी खंडन खाद्य वाटलं असेल, पण नाही शिकवलं तेवढंच बोललं. त्याच्या पुढे एखादी शंका जर आपण विचारायचा प्रयत्न केला तर त्या शंकेचं उत्तर देत नाही. फक्त कौतुकाचा विषय तोच होतो की नको त्या वयामध्ये ज्या भानगडी करायला पाहिजे त्या भानगडी ते पोरग करत नाही, एवढंच जमेची बाजू आहे. आणि म्हणून झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करायची, सेवेला पूर्ण विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गणेश महाराज म्हणा, मस्त म्हणा. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तो माझा दास, 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 एका जनार्दनी तो माझा दास. त्याची आस पूर्वावी, त्याची आस पूर्वावी, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. त्याची आस पूर्वावी, त्याची आस पूर्वावी, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी.
बोली पुरी देवा पुरी मुक्ती आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पांडुरंगाची महापूजा दादासाहेब पुणे उद्योजक यांच्या हस्ते सकाळी पार पडली. त्यानंतर सायंकाळी प्रवचन आणि कीर्तन सेवा मंगलदास महाराज जगताप यांच्याकडून झालेले आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि याच बरोबर या कार्यक्रमामध्ये अनेकांचा सहभाग असतो. 3 नावांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. आजचा महाप्रसाद त्यांनी नाव छापायला मुलाचं दिलंय, जयवंत जाधव ना, त्यांचं आहे. त्यांचंच नाव पाहिजे होतं इथं. तर दुपारी त्यांच्या वतीने प्रसाद झाला, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याचप्रमाणे ज्ञानदान सेवेचा मान आनंदा मारुती रिकामे यांनी घेतलेला आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे रोज सायंकाळी म्हणजे या वेळेला महाप्रसाद असतो. हा महाप्रसाद कीर्तनकार, भजनकरी, सेवेकरी, बाहेरून आलेले भाविक यांच्यासाठी सुरेशराव टकले यांच्या वतीने असतो. त्यामुळे मी आता आजपासून त्यांना विनंती करेल की एक सत्कार करा, तुम्ही येत जा इकडे, या आज इकडे. चला, एक सत्कार तुमच्या असते, एक सत्कार महाराजांचे असते. आणि तुमचा सत्कार शेवटी आपण जन्माच्या वेळेला करूया. तर या पद्धतीने सुरुवातीला जयवंतराव जाधव यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होईल. दोन्हीही उद्योजक आहेत. रिकामे आणि जाधव दोन्ही उद्योजक आहेत. फोटो घेते का? घे ना. सकाळी विक्रम शेठ काकडे यांच्या हस्ते पूजा आहे. त्यानंतर प्रवचन राजाराम महाराज पुरे यांचं प्रवचन होईल आणि दत्तात्रय महाराज जोशी देऊचे यांची कीर्तन सेवा होईल. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा अशी सर्वांना विनंती.